श्री स्वामी समर्थ। 19 मार्च 2026ला गुरुवारी गुढीपाडवा आहे। मराठी नवीन वर्षातील पहिला सण आणि पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा। गुढी आपल्याला सांगते की मी जशी उंच आहे तसे यश तुम्हाला मिळो, तशी प्रगती तुमची हो। नवीन वर्ष सुरू झाले आहे, नवीन विचारांना चालना द्या, नवीन संकल्प करा, यशाची उतुंग भरारी घ्या, असा संदेश आपल्याला गुढी देत असते। नवीन वर्ष सुरू झाले की येणारा जो पहिला दिवस आहे म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस, हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो। हा दिवस म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस। या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते। प्रभू श्रीरामचंद्र हे याच दिवशी 14 वर्ष वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते आणि म्हणून सुद्धा आपण गुढी उभारत असतो। हा दिवस सोने खरेदी, चांदी खरेदी, घर खरेदी, वाहन खरेदी तसेच छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अत्यंत शुभ मानला जातो। गुढी ही विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून उभारली जाते। तसेच चैत्र नवरात्रीची सुरुवात सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच होत असते। गुढी आपण कशी उभारायची आहे, गुढीची पूजा कशी करायची आहे, गुढीला आपण कोणत्या प्रकारची साडी चुकूनही नेसवायची नाही आणि कोणत्या वेळेमध्ये गुढी उभारायची नाही, तर याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। गुढीपाडव्याचा सण हा कुटुंबातील सर्व लोक एकत्र येऊन साजरा करतात। या दिवशी नवीन वर्षाचे राशी भविष्य सुद्धा खूप लोक जाणून घेत असतात। आपण जी गुढी उभारणार आहोत तर यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे, तर एक वेळूची किंवा बांबूची काठी, एक नवीन साडी किंवा आपण गुढीचं वस्त्र जे आहे तर ते सुद्धा खरेदी करून जर आणलेलं असेल तर ते वस्त्र सुद्धा आपण गुढी उभारण्यासाठी घेऊ शकतो। एक ब्लाउज पीस, फुलांचा हार, एक साखर माळ म्हणजेच एक घाटी, एक कडुनिंबाचा छोटा ढाळा किंवा आंब्याचा ढाळा, एक तांब्याचा तांब्या किंवा ग्लास, गुढी बांधण्यासाठी धागा, हा धागा घेताना रक्षासूत्राचा धागा घ्यायचा आहे। सुतीचा वापर आपल्याला टाळायचा आहे। त्यानंतर पाट घ्यायचा आहे, एक ग्लासभर किंवा तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू, अक्षदा, फुले, नारळ, अगरबत्ती, निरंजन, रांगोळी तसेच नैवेद्यासाठी कडुनिंबाची पाने, हरभरा डाळ आणि गूळ तर हे एकत्र करून घ्यायचं आहे। यशाचे प्रतीक म्हणून कलश, आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंब, मांगल्याचे प्रतीक म्हणून फुलांचा हार, माधुर्याचे प्रतीक म्हणजे साखर माळ, सामर्थ्याचे प्रतीक म्हणजे वेळूची काठी, समृद्धीचे वैभवाचे प्रतीक म्हणून काठपदर किंवा जरीची साडी, सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू, स्थैर्याचे प्रतीक म्हणून पाट, सिद्धीचे प्रतीक म्हणून नारळ, संकल्पाचे प्रतीक म्हणून सुपारी। तर या वस्तू या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडंसं गंगाजल किंवा चिमूटभर हळद टाकू शकतो। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा उपासना करायची आहे, उगवत्या सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे। उंबरठ्यावर सुद्धा आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे, ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते पाणी पिऊन तृप्त होतात। आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती हळदीचं किंवा कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे। मुख्य दरवाजाला आपण आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचं तोरण सुद्धा लावू शकतो। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि यानंतर आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे। गुढीसाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याला जवळ घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार ती जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी छान अशी रांगोळी काढायची आहे। सर्वप्रथम वेळूची काठी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा स्वच्छ ओल्या कपड्याने आपण पुसून घेतली तरी सुद्धा चालेल। गुढी जी आहे तर ती सूर्योदय झाल्यानंतर उभारली जाते। काठी स्वच्छ केल्यावर त्या काठीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला साडी घ्यायची आहे आणि त्या साडीच्या निर्या म्हणजेच प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत किंवा आपण जर रेडीमेड गुढी घेतलेली असेल तर ती घ्यायची आहे। आपण जर साडी नेसवणार असू तर त्यासोबत आपल्याला ब्लाऊज पीस जो आहे तर त्याच्यासुद्धा प्लेट्स करून घ्यायचे आहेत आणि साडी आणि ब्लाऊज पीस आपल्याला वरच्या बाजूला वितीपेक्षा थोडंसं कमी आपल्याला साडी ठेवून त्या ठिकाणी दोरीने घट्ट बांधायचं आहे। आपल्याला यासाठी सुतीचा वापर करायचा नाही, रक्षासूत्राचा धागा आपण यासाठी वापरू शकतो। त्या धाग्याचे 2 वेढे देऊन ती साडी जी आहे तर ती आपल्याला व्यवस्थित पॅक करायची आहे। यानंतर आपल्याला घाटी म्हणजेच साखर माळ, कडुनिंबाचा ढाळा, आंब्याचा ढाळा असेल तर आंब्याचा ढाळा, फुलांचा हार तर हे सर्व सुद्धा त्या साडीसोबत व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली गुढी जी आहे तर ती आपल्याला तयार करायची आहे। यानंतर आपल्याला ती गुढी जी आहे तर ती व्यवस्थित त्या काठीला नीट बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर तांब्याचा एक तांब्या घ्यायचा आहे, त्यावरती
कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. 5 ठिकाणी आपल्याला त्या तांब्यावरती हळदी कुंकू लावायचं आहे. जसं आपण मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी कलश तयार करतो, त्याचप्रमाणे गुढीवरती ठेवण्यासाठी आपल्याला हा तांब्या जो आहे तर तो स्वस्तिक काढून 5 ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे ओढून तो तयार करायचा आहे. आणि हा तांब्या जो आहे तर तो त्या गुढीवरती पालथा ठेवायचा आहे. व्यवस्थित तो तांब्या पॅक बसला पाहिजे, म्हणजे वाऱ्यानं तो पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुढी जी आहे तर ती व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत म्हणजे काय, तर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या ठिकाणी किंवा गॅलरीमध्ये आपण गुढी जी आहे तर ती उभारत असतो, त्या ठिकाणी तो पाट ठेवायचा आहे. त्यावरती आपल्याला तांदळाची रास घालायची आहे. त्या तांदळावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती आपल्याला व्यवस्थित गुढी जी आहे तर ती उभी करायची आहे. गुढीची काठी जी आहे तर ती सुद्धा 1-2 ठिकाणी आपल्याला नीट बांधून घ्यायची आहे, जेणेकरून गुढी जी आहे तर ती पडणार नाही. कारण दिवसभर गुढी जी आहे तर ती बाहेर राहणार असते आणि वारासुद्धा असतो, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला गुढी उभी करून घ्यायची आहे. गुढी उभी करून झाल्यानंतर आपल्याला त्या गुढीला सर्वप्रथम पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. पानाचा विडा ठेवायचा आहे, म्हणजे पान सुपारी ठेवायची आहे. विड्याची 2 पाने एकावरती एक ठेवून त्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे. त्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. आणि यानंतर आपल्याला नैवेद्य म्हणून कडुनिंब आणि गूळ हे एकत्र करायचं आहे. त्यासोबत थोडीशी हरभऱ्याची डाळ सुद्धा घ्यायची आहे आणि हा नैवेद्य गुढीला ठेवायचा आहे. त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे. त्याचप्रमाणे निरंजनाने गुढीला ओवाळायचा आहे. आणि जेव्हा आपण पुरणपोळीचा, श्रीखंडपुरीचा स्वयंपाक करतो तर त्यावेळेला तो सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. सायंकाळच्या वेळेला जेव्हा दिवस मावळतो तर त्यावेळेला सूर्यास्त होण्या अगोदर 5 मिनिटं ही गुढी जी आहे तर ती उतरवायची आहे. आणि त्यावेळेला सुद्धा गुढीला साखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. नारळसुद्धा आपण त्यावेळेला फोडू शकतो आणि तो नारळ जो आहे तर तो प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांना द्यायचा आहे. गुढीची पूजा करत असताना, गुढी उभी करत असताना ओम ब्रह्मध्वजाय नमः तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणत आपल्याला गुढीची पूजा जी आहे तर ती करायची आहे. सन्मानाने गुढी आपल्याला उभारायची आहे आणि तेवढ्याच सन्मानाने ती उतरवायची सुद्धा आहे. गुढीसाठी आपण लाल, हिरव्या, पिवळ्या, नारंगी, गुलाबी तर अशा रंगाची साडी जी आहे तर ती निवडू शकतो. परंतु चुकूनही गुढीला काळ्या रंगाची, पूर्ण पांढऱ्या रंगाची किंवा भडक उग्र रंगाची साडी नेसवू नये. त्याचप्रमाणे आपण नेसलेली किंवा धुतलेली साडी गुढीसाठी नेसवू नये. इतरांकडून आपल्याला आहेर स्वरूपामध्ये मिळालेली साडी नेसवू नये. आपल्या घरातील कष्टाच्या पैशातूनच आणलेली साडी आपल्याला गुढीला नेसवायची आहे. तसेच गुढी जी आहे तर ती आपल्याला कोणत्या वेळेत चुकूनही उभी करायची नाही. कारण गुढीपाडव्याच्या दिवशीच आहे ती म्हणजे फाल्गुन अमावस्या आणि अमावस्या तिथी ही सकाळी 6:53 असणार आहे. सकाळी सूर्य उगवला की लगेचच आपण गुढी उभी करत असतो, परंतु या वेळेला मात्र अमावस्या तिथी असल्यामुळे आपल्याला अमावस्या तिथी संपल्यानंतर गुढी उभी करायची आहे. कारण जोपर्यंत अमावस्या तिथी आहे तर तोपर्यंत अमावस्येची तिथी असणार आहे आणि गुढीपाडवा जो आहे तर तो आपण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदा तिथीला साजरा करत असतो. त्यामुळे ही जी तिथी आहे म्हणजे चैत्र महिन्याची शुद्ध प्रतिपदा तिथी ही सकाळी 6:53 सुरू होणार आहे. त्यामुळे गुढीसुद्धा आपल्याला सकाळी 6:53 जोवर कोवळं ऊन आहे तर तोवर उभी करायची आहे. 6:53 अगोदर मात्र ही गुढी उभी करायची नाही. सूर्य जो आहे तर तो 6:40 उगवणार आहे आणि तरीसुद्धा आपल्याला 6:53 गुढी उभी करायची आहे. त्या अगोदर गुढी उभारायची नाही.